आपण टॅबलेटबद्दल डिस्कस करू. तर टॅबलेटचं नाव डॅफ्लॉन 100 mg. तर रिसेंटली ओपीडीमध्ये एक पेशंट बघितलेला, पाईल्स झालेले होते त्याला, ज्याला की आपण हेमोरॉइड्स पण म्हणतो. जे ॲनल पार्ट असतं आपलं तिथलं वेन्स समजा फुगत होतं, एक प्रकारे डायलेट होत होतं, तर त्याला हेमोरॉइड्स किंवा पाईल्स म्हणतात. त्या पाईल्सच्या ट्रीटमेंटमध्ये आपण डॅफ्लॉन 100 mg टॅबलेट देतो आणि इनिशियल ट्रीटमेंटमध्ये दिली जाते. पाईल्सची साईज खूप जास्त असेल, खूप आजार वाढलेला असेल देत नाहीत. इनिशियली दिलं तर म्हणजे नीट होऊ शकतात समजा. त्याचं कंटेंट काय, डायोस्मिन आणि हेस्पेरिडिन, तुम्ही वर बघू शकता, ते दोन कंटेंट आहेत. तर ॲक्ट कसे करते हे टॅबलेट, आपल्या डॅफ्लॉन 100 हे आपण पुन्हा व्हेरिकोज वेन्समध्ये पण आपण यूज करतो ही टॅबलेट, ज्याने ही लिम्फॅटिक ड्रेनेज तुमचं चांगलं करते. त्यामुळे व्हेरिकोज वेन्समध्ये एडिमा वगैरे होतं ना, म्हणजे सुजन वगैरे येते, तर ते कमी होतं ह्यानं. तर एक तर काय करतं, वेन स्टोन इन्क्रीज करतं. तुमचं वेन्स स्टोन इन्क्रीज झाल्यामुळे वेन्स श्रिंकेज होतात आणि त्यामुळे ते पाईल्सची साईज डिक्रीज होते आणि ते फुटायचे पण कमी होतात, समजा जे फुटतात तर ते पण कमी होत आहे. दुसरं असतं इम्प्रूव्ह लिम्फॅटिक ड्रेनेज. लिम्फॅटिक ड्रेनेज इम्प्रूव्ह केल्यामुळे काय होतं, त्याच्या वेन्स सेम त्या फुगत नाही, तर तिथला एडिमा वगैरे कमी होतो, जी सूज वगैरे असते ती कमी होती. तिसरं कॅपिलरी परमेबिलिटी कमी करते. कॅपिलरी परमिटेबिलिटी कमी केल्यामुळे काय होतं, त्या वेन्स फुटत नाही, जेणेकरून ब्लिडिंग होत नाही. हे 2-3 मेकॅनिझम आहेत ज्यानं की हे ॲक्ट करते. त्या टॅबलेटचं नाव काय, डॅफ्लॉन 100 mg. डायस्मिन आणि हेस्पेरिडिन त्याचं ॲक्टिव्ह कंटेंट. ते कुठे यूज करतो आपण, पाईल्स आणि व्हेरिकोज वेन्सच्या ट्रीटमेंटमध्ये. तर एवढं लक्षात राहू द्या. कधी तुमचा आला संबंध तर ते पेशंटमध्ये यूज करू शकतो आपण हे टॅबलेट.